दुसरीकडे अमेरिकेनं इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलाय। इराणच्या खार्ग बेटावरील लष्करी तळावर अमेरिकेनं जोरदार हल्ला केलाय। खार्ग बेट हे इराणचं सर्वात मोठं तेल टर्मिनल म्हणून ओळखलं जातं। या बेटावर सुमारे 24 दशलक्ष बॅरल कच्चं तेल साठवण्याची क्षमता आहे। असं हे भव्य टँक फार्म देखील आहे। त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता जगभरात खळबळ उडाली आहे। तर खार्ग बेटावरच्या हल्ल्याचे नेमके परिणाम काय? तेल पुरवठा बंद झाल्यास तेलाच्या किमती चांगल्याच भडकतील। तेलाचे दर प्रति बॅरल $150 पर्यंत पोहोचू शकतात। आशिया आणि युरोपमधील देशांवर देखील त्याचा परिणाम होईल। भारत आणि चीनसारख्या प्रमुख तेल आयातदार देशांसाठी ही गंभीर परिस्थिती असेल। बदला घेण्यासाठी इराण होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करू शकतो। तेल पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम आणि जागतिक अर्थव्यवस्थेला त्यामुळे मोठा झटका बसेल। दरम्यान इराणच्या खार्ग बेटाचं नेमकं महत्त्व काय ते देखील आपण पाहूया। या बेटाचा आकार 20 चौरस किलोमीटर, 3 मैल रुंद तर 7 मैल लांब आहे। इराणचं सर्वात मोठं तेल टर्मिनल अशी या खार्ग बेटाची ओळख आहे। 24 दशलक्ष बॅरल कच्चं तेल साठवण्याची क्षमता इथं आहे। इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी खार्ग बेटाचा वाटा हा तब्बल 90 ते 95% इतका आहे। जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी अंदाजे 2 ते 3% तेल इथूनच पुरवलं जातं। इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असं या खार्ग बेटाला मानलं जातं। दरवर्षी 40 ते 60 अब्ज डॉलर्सचं उत्पन्न या एकट्या खार्ग बेटातून इराणला मिळतं।